आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, महत्त्वाचे दोन प्रश्न। काही दिवसांपूर्वी चर्चा होती शिंदे फडणवीसांमध्ये दुरावा आल्याची। कालची भेट झाल्यानंतर या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळतोय। कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि शिवसेनेकडून मंत्रिपदी वर्णी लागण्यासाठी आता नेमके कोणकोणते निकष पूर्ण करावे लागणार आहेत, काय क्रायटेरिया आहे? प्रज्ञा, प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर पहिलं जातोय ते म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीवरती तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काल हे भेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र मध्यंतरी जर आपण पाहिलं तर दिल्लीवरून आल्यानंतर एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्यांनी थेट सातारा येथील दरेगाव गाठलेलं होतं। त्यानंतर त्याच ठिकाणी ते आजारी पडले। आजारपणातनं ते पुन्हा ठाण्यात आले, उपचार देखील झाले आणि त्या उपचारानंतर थेट वर्षा गाठलं। अनेक बैठका झाल्या आणि बैठकांनंतर कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला म्हणतायत। असं सांगितलं जातंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांची प्रकृती ठीक आहे की नाही याची विचारपूस करण्यासाठी गेले होते। मात्र जेव्हा दोन मंत्री आणि वरिष्ठ नेते एका बंद दाराआड चर्चा करतात, अर्थातच त्यामध्ये राजकीय चर्चा होत नाही असं होऊ शकत नाही। शपथविधी संदर्भात महत्त्वाच्या चर्चा झालेल्या आहेत। जे खातं म्हणजेच गृहमंत्री खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हवं आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं कळतंय। मात्र फडणवीस कुठेतरी गृहमंत्रीपद हे सोडण्यास तयार नसल्याचं देखील कळत आहे, कारण हे एक महत्त्वाचं खातं आहे। शिंदेंच्या बाजूने जर सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातं होतं। मग आता जर शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होणार असेल तर हे खातं गृहमंत्रीपद हे शिवसेनेकडे असायला हवं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अवघे 36 तास राहिलेले आहेत, त्यामुळे शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्यातच आता कुठेतरी मंत्रिपदासाठी लॉबिंग ही देखील पाहायला मिळत आहे। शिवसेनेकडनं 7 नावं ही जवळपास निश्चित झालेली आहे। त्यामध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आहेत, अर्जुन खोतकरांचं नाव चर्चेत आहेत, उदय सामंत आहेत, गुलाबराव पाटलांचं नाव आहे। त्यामुळे या व्यतिरिक्त जे काही नावं आहेत त्यांची देखील जोरदार या ठिकाणी लॉबिंग सुरू आहे। काल मुख्यमंत्री वर्षावरती आले असताना अनेक मंत्री त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले होते। त्याचबरोबर दिल्लीत देखील मुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री गेले होते। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेतच लॉबिंग सुरू आहे। मात्र असं जरी असलं तरी जे कार्यक्षम आहेत, भ्रष्टाचाराचे ज्याच्यावर आरोप आहेत, अनेक ठिकाणी वाचाळ त्यांच्या वृत्तीमुळे पक्षाला कुठेतरी त्यांनी अडचणीत आणलेलं आहे, अशा लोकांना यावेळी शिंदेंकडनं नारळ दिला जाऊ शकतो, जेणेकरून पक्षाची जी मागे जी एकूणच छबी होती ती मलिन झाल्याचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे हे सगळे निकष जर आपण लक्षात घेतले तर शिवसेनेकडून मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार, कोणते नवे चेहरे पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।